And please welcome Yashodhan Tak. सो नमस्कार, माझं नाव यशोधन तक. एकदा मी घरी बसलो होतो आणि बेल वाजली तर दार उघडलं तर एक गृहस्थ, बाबा आहे का म्हटलं, हो सगळ्यांचेच असतात. म्हणे नाही नाही तुझे बाबा आहे का म्हटलं, हो आहे ना. हां मग या आत या. मग मी त्यांना चहा दिला. ओळखलं का मला म्हटलं, नाही तुम्ही काय असं उखाडलं नाही. म्हणे व्हेरी फनी. म्हटलं, ते म्हणतात मग अरे कसं ओळखणार तुला, तुझ्या एवढा होता तेव्हा मी पहिल्यांदा आलो, त्याच्यानंतर मी आता येतोय. जेव्हा तुला माहिती होतं की मला या प्रश्नाचं उत्तर नाही माहित राहणं, कशाला विचारलं. आणि हे सगळ्यांसोबतच होतं. मग आपल्याला असे स्माईल द्यावं लागतात. हां बरोबर. आणि असंच माझ्यासोबत होत राहतं. एकदा मी आई वडिलांसोबत गप्पा मारत होतो. हीच खूप युनिक सिच्युएशन आहे. बेल वाजली, उघडलं तर मामा मामी. म्हणलं या तुम्हाला यायचं होतं आता. मग मामा मामी आले. आम्ही सगळे सोफ्यावर बसलो. बरं मराठी खूप डबल मिनिंग लँग्वेज आहे. मी सोफ्यावर बसलो, त्याच्यानंतर मामा म्हणतो ताट. म्हटलं होतो सगळ्यांचंच होणार. म्हणे चुत्या ताट बस. म्हटलं अच्छा. त्यानंतर मामी लगेच म्हणते, अरे केवढा मोठा झाला, आधी किती लहान होता. यांना कसं कळतं ही टेक्नॉलॉजी माझ्याकडे का नाही, समजतच नाही मला. बरं मोठा ताट कसं कळणार आहे ना, आमच्या बॅचलर्सला हेच सगळं कळणार आहे. बरं त्याच्यानंतर ना यांचे धडाधड प्रश्न चालू होतात, म्हणजे असे ब्रह्मास्त्र टाकतात. पण मला त्याचं उत्तर नाही माहित. ते म्हणजे तू काय करतो. मग जर यांना सांगितलं की मी इंजिनिअरिंग मध्ये आहे किंवा मेडिकल मध्ये आहे तर लगेच खुश. हा म्हणजे यांना ट्रिपल इंटिग्रेशन झाटा कळत असेल पण तरी खुश. पण जर यांना सांगितलं की मी ना आर्टिस्ट आहे, आर्टिस्ट भिकारी तुच्छ. अरे मग विचारतात पोटासाठी काय करतो तू. मी हेच काम करतो. अच्छा बरं आर्टिस्ट आहे ना, मग काहीतरी एंटरटेन कर. मी तुमच्या एंटरटेनमेंटसाठी बसलोय का. आता माझा मामा फायर ब्रिगेडमध्ये काम करतो. मी त्याला म्हणतो का मी मामीला आग लावतो, तू बुजवून दाखव. एकदा. किंवा माझी मामी गुटख्याच्या कंपनीमध्ये काम करते. मी मामीला म्हणतो का पुडी फोडून दाखव. हा एकदा ती पिचकारी मारून दाखव. नाही पण मला आत्ता कळतं की उदय चोप्राला कसं वाटत असेल जेव्हा त्याला विचारत असेल तू काय करतो. भाई मत पूछ यार. धूम 3 के बाद यार जान देना यार, सेंटी टॉपिक मत छेड. आणि नातेवाईकनं खूप खोटी स्तुती करतात. म्हणजे एकदा बेल वाजली, दरवाजा मीच उघडतो. मी दरवाजा उघडला, दरवाजात आत्या न बघता, किती सुंदर घर आहे तुमचं. जे 10 वर्षापासून घरी पेंट नाही केलंय. म्हणजे आमच्या सोफ्याची इतकी दयनीय परिस्थिती आहे, त्याच्यावर तुम्ही बसला ना तर बोचा फाडून स्प्रिंग निघेल. खूप दुखतं. आणि ते त्याच्यानंतर म्हणते किती मोठं घर आहे, 300 स्क्वेअर फीटचं घर आहे. 100 तर टॉयलेट आणि बाथरूम मध्ये गेलं. म्हणजे आमची इतकी गरीब परिस्थिती आहे की आमचा हॉल रात्री बेडरूम होतो. मग तिथनं माझी आता किचन मध्ये आले. अय्या हे झुरळ किती क्यूट आहे, तुम्ही पाळलाय का. अरे ही बाई डोक्यावर पडली आहे का झुरळ. आणि रिलेटिव्ह जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांना असं नाही वाटत की ते एका रिलेटिव्ह कडे चालले. त्यांना असं वाटतं की ते रिसॉर्ट मध्ये चालले. कारण की ऑर्डर तसंच मिळतो. वहिनी आज पनीरची भाजी कराल का. पनीर ठीक आहे, महाराष्ट्रीयन. काही ताळमेळ नाहीये त्याला. होते का कोणाकडे पनीरची भाजी, ती मागवल्या जाते. होते म्हणजे माझा बाप मागच्या 25 वर्षापासून लढतोय माझ्या आईसोबत, घरी एकदा पनीर बायको प्लीज. एकदा नाही पण पाहुणे आले ना तर मागवली पनीर. त्या दिवशी माझा बापाचा इगो हर्ट झाला. बिचारा कोपऱ्यात बसून रडत होता. बघतो म्हणे तुझ्या आईला उद्या. म्हटलं ठीक आहे बघतो म्हटलं उद्या. मग काय नेक्स्ट दिवशी माझे बाबा पालक निवडत होते. आणि रिलेटिव्ह हे ज्यांना तुम्ही असं विचारलं की बा किती दिवसाचं मुक्काम आहे, राग येतो त्यांना. म्हणजे यांना फॅसिलिटी रिसॉर्टची हवी पण चेकआउट विचारलं तर राग येतो. आणि रिलेटिव्ह सोबत आपला प्रॉब्लेम आधीपासून चालू आहे. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल तर बाहुबलीच्या मामानीच त्याला मारलं होतं.
आता मी आपल्या आत्या काकूंसोबत असं उद्धटपणे बोललो तो कदाचित माझ्या ढुंगणात चाकू खुपसून निघून गेलं तर, म्हणून यांच्यासोबत मग सावधानीनेच बोलावं लागतं की नाही तुम्हाला कुठे फेकू फिरवू शकतो त्याच्यासाठी विचारलं. बरं इथे गल्ली क्रिकेट किती लोक खेळले? सगळेच लोक खेळले. तर प्रत्येक गल्लीमध्ये असं एक घर असतं जिथे बॉल गेला की आपली गांड फाटते बॉल आणायला. आणि आमच्या गल्लीत एक असं म्हाताराचं घर होतं, त्यांनी तर पाटी सुद्धा लावली होती की कृपया बॉल मागू नये, बॉल मागण्यात आलं तर थोबाडीत बसेल. तर एकदम मी खूप हिंमत करून त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं आजोबा मला बॉल पाहिजे. म्हणे नाही मिळणार. म्हटलं का? माझा तोच काच 3-4दा फुटलाय. मग मी डोकं लावलं. म्हटलं मग आजोबा तिथेच काच नका लावू. त्यांना सुचलंच नाही. त्यांना इतका राग आला त्यांनी मला कवळ्या फेकून मारल्या. मला आज पण इथे चिकट होतो. म्हणजे जेव्हा गर्लफ्रेंड मला लव्ह बाईट द्यायला जाते तिला म्हणतो इकडे नाही इकडे. ती म्हणते का रे? म्हणलं आता काय यांना स्टोरी सांगत बसू. बरं एकदा माझे एक काका होते, दूरचे काका, त्यांना मॉल बघायचं होतं. तर ते म्हणे मला मॉलमध्ये घेऊन जातो का? मग मी त्यांना मॉलमध्ये घेऊन गेलो. आणि मॉलमध्ये गेलो ते लगेच नुसत्या मुलींना बघायला चालू केलं. म्हणजे ते स्टॅच्यूजला सुद्धा नव्हते सोडत. म्हणलं काका मुलींना असं नका बघू. आणि त्या दिवशी मला कळलं की माणसाचं वय किती असं ठरक कधीच जात नाही. तर मी काकांजवळ जाऊन म्हटलं असं मुलींना नका बघू तुम्ही. तर काका म्हणे अरे मी माझ्यासाठी नाही रे, मी तुझ्यासाठी बघतोय. म्हणलं माझ्यासाठी? मला असल्या मुली नाही आवडत. म्हणे का? म्हणलं या त्याच मुली असतात ज्या म्हणतात आय लव्ह अल्फान्झो बट मला हापूस नाही आवडत. त्यांना कळलंच नाही तुमच्यासारखं. मग म्हटलं काका इकडे या त्याच मुली आहे ज्या तुमच्यासारख्या मॉलमध्ये फिरायला येतात पण कापडं बाहेर न घेतात. तेव्हा त्यांना कळलं. त्यांचा खूप इगो हर्ट झाला. त्याच्यानंतर त्यांनी माझ्यासोबत बोलणं सोडलं. पण मला अजून 3 काका आहे. मी एका मुलीसोबत फोटो ठेवला होता व्हॉट्सअपवर. मुलीसोबत फोटो ठेवला की चालू झाले एक तर ही तुझी आहे किंवा तुला आवडते असं. मग लगेच आत्या कोण आहे रे ही? मावशी हिचं नाक किती सुंदर आहे एकदम मिळतं माझ्याशी. त्याच्यानंतर बहीण मग फ्रेंड झोन आहे की ब्रो झोन? आणि भाऊ तुला नसेल पटत तर मला नंबर देतो का? आणि आई बाबा ही तुझ्यासोबत लग्न करायला आम्हाला आवडणार नाही. अरे माझ्यासोबत लग्न कोण करणार? आणि मॉलमधले चिडलेले काका काय मेसेज करतात माहितीये का? हिला हापूस आवडतो की अल्फान्झो?